भोळा देव नाही, खूप भोळा देव आहे. एकदा कैलासामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू झाला. सगळ्या देव्या बोलावल्या हळदी कुंकवाला. मग महिला एकत्र आल्यानंतर मालकाचं कोणी कौतुक करतं, कोणी मालकाबद्दल चुकीचं बोलतं, कोणी खूप फुशारकी मारतं. काही काही महिला तर एकत्र आल्यानं म्हणतात, तुमचं बरं आहे, आमचं खूपच अवघड आहे. मग दुसरी विचारते, का कशामुळे दुःखी आहात? काय सांगावं, उमऱ्याला साल ठेवले नाही, घराला पत्रे ठेवले नाही. एक तर म्हणते, बाई तुमच्या तले साल ठेवले नाही, आमचा तर उमराच ठेवला नाही, पत्रेही ठेवले नाही. कुठेही पडतं, कुठेही पिऊन पडतं, चौकात काही पण बोलतं. वैताग आला. एक तर म्हणते, बाई आमच्यानं तर मथुराच पाण्यात घातली. खरं सांगा मला, पाण्यात मथुरा गेली का द्वारका गेली? द्वारका गेली, पण म्हणतात काय, मथुरा गेली. काही जणी खूप कौतुक करतात. नवीन लग्न झालेल्या पुरी गावाकडे आल्या, मैत्रिणी भेटल्या पंचमीच्या सणाला. म्हणे, कसे तुझे पती? म्हणे खूप छान आहेत, हुशार आहेत. तेवढ्यात एकीच्या मालकाचं पत्र आलं आणि त्या पत्रावरनं गप्पा चालू झाल्या. एक म्हटली, बाई आमचे मालक एवढे हुशार आहेत, त्यांनी लिहिलेलं पत्र दुसऱ्या कुणाला वाचता येत नाही, त्यांचं त्यांनाच वाचता येत, एवढे हुशार आहेत. दुसरी म्हटली, बाई तुझ्या मालकापेक्षा माझे मालक हुशार आहेत. म्हणे कसं काय? म्हणे तुझ्या मालकाला तरी तुझ्या मालकानं लिहिलेलं पत्र दुसऱ्या कुणाला वाचता येत नाही, माझ्या मालकानं लिहिलेलं पत्र त्यांचं त्यांनाच वाचता येत नाही. कौतुक करतात एकमेकी. असं म्हणजे महिला एकत्र आल्या का मग चर्चा चालते, तुमचे मालक काय करतात, आमचे मालक काय करतात, तुमचे मालक काय करतात. सगळ्याजणी गप्पा मारत होत्या. पार्वती गप्प बसली, काहीच बोलली नाही पार्वती, कारण आपला बाबा काहीच करत नाही. सारखा निवांत ध्यान लावून बसलेले असतात आपले पतिदेव. सगळ्या बाया गेल्या, मग पार्वती मात्र ढुसपूस चालू केली. महिलांची ढुसपूस ही लवकर लक्षात येत नाही. भांडे किचन मध्ये आदळायला लागले की तुम्ही सावध होत जा, काहीतरी काम बिघडलंय, समजून घ्यायचं आपण. आणि मग तुम्ही डायरेक्ट म्हणायचं, फोन लावून देऊ का, तुझ्या आईला बोलायचं का, तुला जाऊन यायचं का 4-2 दिवस माहेराला. काही गोष्टींचे वर्म असतात, ते लक्षात घ्यायचं असतं. उगीच किचन मध्ये भांड्यांची आदळआपट चालली की आपण समजून घ्यायचं खातं बिघडलंय म्हणून. माता पार्वतीची ढुसपूस लक्षात आली. पार्वती अगं का नाराज झाली? काही तब्येत बरी नाही? कोण काही बोललं? काल हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात काही उन बावणं बोललं का कोणी? कोण काही बोललं नाही मला. मग एवढी नाराज का झाली तू? काय झालं तुला? म्हणे प्रत्येकाचे मालक काही ना काही उद्योग करता, आमचं काहीच करत नाही, त्याच्यामुळे आम्ही दुःखी आहे. म्हणे काय काम करू तू सांग मला. काहीतरी करावं ना, नोकरी करावं, शेती करावं, उद्योग करा, व्यापार करावं, काहीतरी बिझनेस केला पाहिजे की नाही? काही ना काही आपण केलं पाहिजे. म्हणे पार्वती तू सांग काय करू? नोकरी तर मला जमणार नाही, व्यापार पण मला येणार नाही. मग सगळ्यात सोपं काय? म्हणे शेती आहे, शेती करा. आता शेती सुद्धा सोपी राहिलेली नाही, त्याच्यासाठी सुद्धा अभ्यास लागतो. कोणत्या पिकावर कोणते किडे पडले त्याचा सुद्धा अभ्यास पाहिजे. ते औषध कळालं पाहिजे, खत कोणतं घालावं ते कळालं पाहिजे, कोणत्या वेळेला फवारणी करावी. शेतीचा अभ्यास असल्याशिवाय शेती सुद्धा नीट करता येत नाही. मिरच्या झाडाला लागतात का झाडाच्या बुडात येतात हे जर माहिती नसेल तर मिरच्या लावायच्या भानगडीत पडायचं नाही. त्याचा अभ्यास असेल तर माणसानं त्या क्षेत्रामध्ये काम करावं. काही एक म्हटले कीर्तन करायचं काय अवघड आहे, उद्या आम्ही करू शकतो कीर्तन. गावकरी म्हटले उद्या फक्त कीर्तन झाल्यानंतर महाराजांचा आभार प्रदर्शन करा. उद्याचं आभार प्रदर्शन जर चांगलं झालं तर काल्याचं कीर्तन तुमचंच. ज्यांनी बोलले होते की कीर्तन करायचं काही अवघड नाही, त्याने दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस चालू केली, माईकवर बोलायची. पण सुरुवात अशी झाली, दुसऱ्या दिवशी एकाचा 10वा होता, म्हणे 10व्यापासूनच सुरुवात करू आपण, बोलण्याचं धाडस आलं पाहिजे. माईक हातात घेतला, अर्धा तास याच्यातच घालवला.
खाकरण्या खोकरण्यात अर्धा तास घालवला आणि मग बोलायला चालू केलं. यांचं दुःखद निधन झाल्या कारणानं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सकाळपासून श्रद्धांजली दिली. संध्याकाळी महाराजांचं आभार प्रदर्शन करायचं होतं. त्यांना वाटलं आता आपली चांगली प्रॅक्टिस झालेली आहे. लोक म्हटले उठा, हातात माईक घ्या. माईक घेतलं हातात. त्यांना म्हणायचं होतं महाराजांनी खूप छान कीर्तन केलं, त्याच्यामुळे महाराजांचे मनापासून आभार. पण सकाळपासून केलेली प्रॅक्टिस तीच तोंडाला आली. म्हणजे महाराजांचं एक नंबर कीर्तन झालं, सगळी माणसं खुश झाली. असं कीर्तन झालं नाही. आणि खूप छान कीर्तन केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीनं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. काही सोपं नाहीये, वाटतंय तेवढं काही कोणतंही क्षेत्र सोपं नाही. ज्या त्या क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर जायचं असेल तर त्याचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. भजनानंदी महादेवाला शेती कशी जमल? भजनात एक नंबर आहेत महादेव. महादेवासारखं भजन कुणी करू शकत नाही. अखंड भजन करतात महादेव. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव. महादेव कसं भजन करतात? जय श्रीराम, जय 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 पण आहे आणि शेती पण आहे. जाता की नाही तुम्ही महादेव शंकरा आपल्या कृष्णाचं भजन करता, कृष्णाच्या भेटीला जाता, सगळं तुमचं कृष्णाशिवाय पान सुद्धा हलत नाही, मग तुम्ही जा. महादेव म्हटले ठीक आहे जातो मी. भोले बाबा आल्यानंतर एवढा आनंद झाला भगवान श्री शंकराला. म्हणे या 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 बाबा आलात तुम्ही, अहो भाग्य आमचे, काय सेवा करू? म्हणे काही सेवा नाही, थोडी मदत पाहिजे मला. म्हणे काय मदत पाहिजे? म्हणे मला शेती करायची आहे आणि शेती करण्यासाठी तुमच्याकडून मला मदत पाहिजे. काय देवा, काय शेतीसाठी काय मदत देऊ? म्हणे मला बैल पाहिजेत. अहो म्हणे एवढ्या मोठ्या गायी आहेत, 9 लाख गायी, आणि त्या 9 लाख गायीचे कितीतरी खोंड आहेत. तुम्हाला जो आवडेल तो बैल घ्या. म्हणे नांगर? म्हणे आमच्या दाऊ भैयाचं साधनच नांगर आहे, शस्त्र त्यांचं. नांगर त्यांच्या खांद्यावर, तो देऊन टाकतो मी. शेती? म्हणे एवढी मोठी शेती, कुठे तुम्हाला शेती करा, काही अडचण नाही. म्हणे देवा सगळं खरं झालं, तुम्ही सगळं दिलं, पण एक विचारायचं राहिलं मला पार्वतीला, शेतामध्ये काय पेरू म्हणून. म्हणे मी सांगू का तुम्ही सांगतात? म्हणे कृष्ण तुम्ही नका सांगू, जिनं शेती करायला सांगितली तिलाच जाऊन विचारतो. आता त्यांना तरी शेती माहिती होती का? दोघही सारखेच आले महादेव. म्हणे पार्वती शेती काय, कशाची शेती करायची, सगळं द्यायला तयार आहेत कृष्ण, पण काय शेतात पेरायचं ते मला माहित नसल्यामुळे मी तुला विचारायला आलो, काय पेरू? माता पार्वती म्हटलं हे पहा, मला पण जास्त काही त्याच्यातलं माहिती नाही. तुमच्या मनानं पेरा किंवा कृष्णाला विचारा, पण सगळं जमिनीच्या वरचं जे आहे पीक ते सगळं आपल्याला घ्यायचं. आणि कृष्णाने आता नांगर दिला, बैल दिली, शेती दिली, म्हणजे काहीतरी वाटा कृष्णाला द्यावाच लागेल आपल्याला. पण बोली अशी करा, जमिनीच्या वरचं सगळं पीक आपल्याला, जमिनीच्या खालचं कृष्णाला. माता पार्वतीने शिकवलं. भगवान म्हटले काही हरकत नाही, तू जसं सांगशील तसंच मी करणार. आले महादेव. म्हणे भगवान कृष्ण भगवान, म्हणे बोला देवा. म्हणे तुम्ही मला नांगर दिला, बैल दिली, शेती दिली, याचा मोबदला काय देऊ तुम्हाला? काही नाही म्हणे देवा, तुम्हाला जे वाटतंय ते मला द्या, तशी काही अडचण नाही. नाही दिलं तरी चालेल. नाही नाही म्हणे, कुणाचं फुकट घेऊ नये, काही ना काही मी तुम्हाला त्याच्यातला मोबदला देतो. म्हणे महादेवा तुम्हीच सांगा, तुम्हाला काय मोबदला द्यावा वाटतो? म्हणे मला असं वाटतंय की जमिनीच्या वरचं सगळं पीक मला घ्यावं आणि खालचं पीक तुम्हाला द्यावं. मग कृष्ण भगवान म्हटले काही हरकत नाही, खालचं मला द्या, वरचं तुम्ही घ्या. हो म्हणे पण काय पेरावं तेच कळना. कृष्ण भगवान म्हटले बटाटे पेरा, काही हरकत नाही, पेरा बटाटे. महादेव म्हटले एक नंबर तुम्ही सांगितलं, सुचवलं मला. महादेवानं सगळे बटाटेच पेरले. एक कृष्ण भगवंताचा बैल घेतला आणि एक स्वतःचा नंदी जुंपला आणि दादांचा नांगर शेतामध्ये. मग सगळी सुंदर शेती केली, रात्रंदिवस पाणी दिलं, भजन बंद झालं आणि हेच काम चालू लागलं.
3 महिन्यामध्ये चांगले बटाटे आले, असं हिरवा पाला असं उंच उंच झालं, जमिनीवर आलं सगळं पीक. तरी महादेव मनाचे बटाटेच दिसणार वर कसे काय लागले नाहीत. आता बटाटे कुठं वर असतात का, खाली असतात जमिनीमध्ये. बटाटे दिसणार. 3 महिने वाट पाहिली तरी पण काही बटाट्याची ना. जाऊ द्या म्हणे, काहीतरी बियाणं खराब लागलं असेल आपल्याला. मग सगळा तो वरचा पाला कापून घेतला, त्याच्या पेंढ्या बनवल्या, गाडा जोडला, त्याला सगळं भरलं. आणि मग गोपाल कृष्ण मदत करू लागले सगळं बांधायला. म्हणे देवा बोलीप्रमाणे सगळं वरचं तुम्ही घ्या, तुम्ही आता जाऊ शकता, खालचं मला घेतो. अशी गाडी थप्पी भरली, असं जाम भरून दिला आणि भगवान गेले. पार्वतीनं लगेच आरतीचं ताट आणलं. माझ्या मालकानं काहीतरी काम केलं, असे आरती ओवाळली, पाया पडली. म्हणे देवा 3 महिने खूप शेतीमध्ये तुम्ही कष्ट केलं, चांगलं पीक आलं असेल. हा म्हणे पार्वती, अख्खी गाडी गच्च भरली बघ, एवढं छान पीक आलं. म्हणे काय केलं होतं? म्हणे बटाटे केले होते. म्हणे कुठे आहेत बटाटे? म्हणे पहा ना गाडीमध्ये. सगळा पाला उचकावून पाहिला, एकही बटाटा नाही त्याच्यामध्ये. म्हणे भोलेनाथ असे कसे बटाटे केले? नाही म्हणे, तू म्हटली होती ना जमिनीच्या वरचं आपल्याला, खालचं कृष्णानं घेतलं आणि वरचं आपल्याला दिलं. म्हणे एवढे भोळे आहेत तुम्ही. बटाटे कुठं वर झाडाला लागत असतात, खाली असतात ते. अरे पार्वती, मला लक्षातच नाही आलं. बरं बघा, कृष्ण चतुर आहे, खूप चालाक आहे कृष्ण. तुम्ही थोडस बुद्धी चालवत जा. पण आता काय करू? म्हणे जा परत शेती करा आणि आता कृष्णाला बोली करा की जमिनीच्या खालचं आम्हाला, वरचं तुम्हाला. महादेव म्हटले ओके, काही हरकत नाही, जातो. मग काय पेरू? म्हणे मला पण त्याच्यातलं कळत नाही, कृष्णालाच विचारा. म्हणे भगवान, मागची शेती 3 महिन्यातली 1 नंबर झाली. पार्वती खूप खुश झाली. आणि आता अजून सुद्धा शेती करायची आहे, पण आता जमिनीच्या खालचं पीक आम्हाला आणि वरचं पीक तुम्हाला. गोपाल कृष्ण म्हटले काही हरकत नाही. हा म्हणे पण काय पेरू शेतामध्ये? म्हणे बघा, लगेच बटाटे पेरले तर उगवणार नाहीत, कारण बियाणं बदलून पाहिजे काहीतरी. म्हणजे तुम्ही सांगा काय करू? म्हणे आता बाजरी पेरा. काही हरकत नाही. 2 बैल जुंपली, खळद नांगर चालू झाला, टिफन वगैरे चालू झाली, पेरली सगळी बाजरी. एवढी छान बाजरी आली, एवढे छान कंस लागली. आणि मग कृष्ण भगवान आले. म्हणे देवा 3 महिने झाले, वरचं पीक काढल्याशिवाय खालचं काढताच येत नाही. गोपाल कृष्णानं सगळं वरचं पीक काढून घेतलं, घरी पोतेच्या पोते नेऊन लावले. महादेवाला म्हटले आता खालचं काढून घेऊन जातो मी. खाली काय होतं? सगळे बाजरीची बुडं, सगळी बुडं जमा केली. घामानं घाम झाले. महादेव, नंदीला पण घाम फुटला. म्हणे आमच्या देवाला काहीच कळत नाही, खायला सुद्धा काही नाही, आता काही बुडं खायची काही. सगळं गाडीमध्ये गच्च भरलं. आले. पार्वती माता खुश झाले. म्हणे आता काही ना काही पराक्रम केलाच असेल. माता पार्वती म्हटल्या काय आणलं ह्या वेळेला? म्हणे काय गाडी गच्च भरलेली, तुला वाटतंय ते घे. त्याच्यात पाहिलं तर सगळी बाजरीची बुडच, काहीच नाही त्याच्यामध्ये. म्हणे देवा तुम्हाला काहीच कसं कळत नाही? म्हणे माझं काय चुकलं? तू तर म्हटली होती व खालचं आपल्याला, वरचं कृष्णाला. म्हणे कृष्ण चालाक आहे. म्हणे आता काय करू? म्हणे आता असं करा, कृष्ण भगवंताला परत जा, शेती करा. आणि शेती करताना म्हणा वरचं कृष्णाला, खालचं कृष्णाला, मधलंच आपल्याला, असं बोली करायची. भोलेनाथ म्हटले ओके, काही हरकत नाही. तू अशा खूप चांगल्या मला टिप्स देत जा पार्वती, म्हणजे मी खूप छान पद्धतीने शेती करत. कधी कधी आपल्या पण पार्वतीची गडबड होत असते, लक्षात घेत जा. सगळं काही डोकं आपलं पण चालवलं पाहिजे. मग माता पार्वतीने चांगली टिप्स दिली आणि भगवान भोलेनाथ आले. म्हणे कृष्ण भगवान अजून शेती करायची, काही हरकत नाही भोले बाबा, सगळं रान तुमच्यासाठी मोकळे, काही हरकत नाही. वाटल तो बैल घ्या, जो पाहिजे तो नांगर घ्या, तुमच्या नंदीला सुद्धा आराम द्या, आमची सगळी बैल जोडा, पण शेती करा, काही हरकत नाही. हा म्हणे पण बोली यावेळेला अशी आहे. म्हणे तुम्ही सांगताल ती बोली मला मान्य आहे. म्हणे बोली अशी आहे, जमिनीच्या खालचं पण तुम्हाला, जमिनीच्या त्या वरचं पण तुम्हाला, मधलंच आम्हाला.
कृष्ण भगवान म्हटले काही हरकत नाही, तुम्ही जसं म्हणताल तसं. म्हणे मग आता काय शेतामध्ये बियाणं पेरू? म्हणे मका पेरून टाका. बर, मका पेरली. मका पेरल्यानंतर 3 महिन्यांनी एवढी छान मका आली. पण वरचे शेंडे नाही, वरचं आम्हाला खालचं आम्हाला, असं महादेव म्हटले होते की खालचं पण आम्हाला, वरचं आम्हाला, मधलं तुम्हाला. म्हणजे पहिले बटाटे पेरल्यामुळे खालचे यांना भेटावं वाटत होते, वर मका ज्वारी बाजरी लागल्यामुळे वरचं पण त्यांना पाहिजे. त्यांना वाटलं फक्त जमिनीत खाली आणि वर पिकाला वर दोन्हीकडेच पीक येत असतं, मध्ये येतच नाही असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी बोली केली की खालचं पण आम्हाला, वरचं पण आम्हाला, मधलंच तुम्हाला. कृष्ण भगवान म्हटले काही हरकत नाही, मका पेरून टाका, वरचं तुम्हाला घ्या, खालचं तुम्हाला द्या, मधलं मला द्या. पेरली मका. 3 महिन्यात जाम सुंदर मका आली. भोलेनाथ खुश झाले. म्हणे कृष्ण भगवान म्हणतात, देवा काय तुमच्या हाताला बरकत यावं का, कोणतं जरी पीक घेतलं तर भरभरूनच पीक येत आहे ना. हा म्हणे कृष्ण भगवान आलं चांगलं. देवा आता बोलीप्रमाणे वरचं तुम्हाला घ्या, खालचं तुम्हाला घ्या, मधलं मला द्या. अगोदर मधलं मी काढून घेतो, म्हणजे वरचं आणि खालचं तुम्ही घेऊन जा. मकाच्या वरचे पानं, खालचं बूड सगळं गाडीत भरलं, दिलं पाठवून. माता पार्वती म्हटल्या वा वा वा, मालक आले. आता ह्या वेळेला काय केलं? म्हणे काय दाखवा? म्हणे पार्वती तू सांगितलं होतं खालचं आपल्याला, वरचं आपल्याला, मधलं कृष्णाला. मधलं कृष्णाने घेऊन गेला, वरचं खालचं आपल्याला दिलं. पाहिलं तर सगळे पानं मकाची बुडच होते, दुसरं काहीच नव्हतं. म्हणे देवा तुम्हाला काहीच कळत नाही, काय केलं होतं तुम्ही ह्या वेळेला? म्हणे मका केली होती. अरे रे रे रे, जेच का दोघांचे जोरात भांडणं चालू झाले. तेवढ्यात कृष्ण भगवंतानं 3 गाड्या भरल्या. एका गाडीमध्ये ज्वारी, एका गाडीमध्ये मका आणि एका गाडीमध्ये बटाटे भरले. 3 गाड्या कैलासामध्ये आल्या. गोपाल कृष्ण आले. म्हणे आई भांडणं खेळू नका, तुमचे महादेव भोळे आहेत. या भोळ्या महादेवाला भजनाशिवाय दुसरं काही जमत नाही. शेतीतली कामं महादेवाला सांगू नका. महादेवानं जे शेतामध्ये कष्ट केलं, काम केलं, त्याचं सगळं घेऊन मी आलेलो आहे. ही पहा बटाट्याची गाडी, ही मकाची गाडी, ही बाजरीची गाडी, आणि हे सगळं धान्य भरून मी घेऊन आलेलो आहे. आता हे तुम्ही घेऊन टाका. उमापती महादेव की जय. किती भोळे आहेत महादेव. महादेवासारखा भोळा देव नाही. शिव भोळा चक्रवर्ती, 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 त्याचे पाय
भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. महादेवासारखा भोळा देव नाही. याच्या पूजेमध्ये अशी काही विशेष सामुग्री लागत नाही. या महादेवाचं कितीही मोठ्यातलं मोठं व्रत असू द्या, ते मोठ्यातलं मोठं व्रत अगदी साध्या साध्या गोष्टींनी पूर्ण होतं, साध्या सामुग्रीनं पूर्ण होतं. लक्षात घ्या, भगवान भोलेनाथाला प्रसन्न करणारं त्यांना खुश करणारं एक व्रत आहे. ते आहे प्रदोष व्रत. आणि ते प्रदोष व्रत एवढं सुंदर, एवढं साधं, एवढं सरळ आहे. प्रदोष व्रतानं आपले कित्येक जन्माचे दोष हे धुवून स्वच्छ होतात, निघून जातात प्रदोषचं व्रत केल्यानंतर. प्रदोष हे जे व्रत आहे भगवान शंकराला प्रसन्न करणार, तर कोणत्या प्रदोषाचं काय फल आहे ते कान देऊ नये का. सोमवारच्या दिवशी जर प्रदोष व्रत आलं, सोमवारच्या दिवशी जर प्रदोष आला, तर त्या दिवसाचा प्रदोष आपण केला तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. सोमवारचा प्रदोष हा इच्छापूर्ती प्रदोष असतो. त्या दिवशी भगवान शंकर कैलासामध्ये निवास करत असतात. मंगळवारच्या दिवशी जर प्रदोषचं व्रत आलं, तर मंगळवारच्या दिवशी प्रदोष जर आला तर त्या दिवशी भगवान शंकर काशीमध्ये विराजमान असतात. आणि मंगळवारचा प्रदोष जर आपल्याला घडला तर या प्रदोष व्रतानं रोगमुक्ती होते. रोगमुक्ती होते, रोगातून आपण मुक्त होतो. किंवा ते व्रत आपण केल्यानंतर काही ना काही आपल्याला मार्ग सापडतो रोगमुक्ती करता. बुधवारचा जो प्रदोष आहे, बुधवारच्या दिवशी जर प्रदोष आला तर भगवान शिव रजत भवनामध्ये निवास करत असतात. आणि त्या दिवशी या इहलोकातल्या ज्या काही आपल्या इच्छा आहेत, सामान्य इच्छा, त्या पूर्ण करण्याचं काम भगवान शंकराचं हे बुधवारचं प्रदोष व्रत करत असतं. म्हणजे विवाह संदर्भातल्या अडचणी सुटत असतात. गुरुवारचा जो प्रदोष आहे, गुरुवारच्या दिवशी प्रदोष येतो, त्या दिवशी भगवान शंकर गंगेच्या तटावरती विराजमान झालेले असतात. आणि गुरुवारच्या दिवशी प्रदोष केल्यानंतर जे कोणी आपले शत्रू असतील तर शत्रूची हिंमत राहत नाही की आपल्याला काहीतरी ते त्रास देतील. शत्रू आपल्या वाटेवरच येणार नाहीत. काहीतरी काम निघून ते रस्ता चुकवून, रस्ता वळवून, रस्ता बदलून आपल्यापासून दूर जातील. शत्रुनाश करण्याची ताकद गुरुवारच्या प्रदोष व्रतामध्ये आहे. शुक्रवारी जो प्रदोष येतो तर त्या दिवशीच्या त्या व्रतानं घरामध्ये सुख आणि शांती प्राप्त होत असते. शुक्रवारच्या प्रदोषानं संतती संदर्भातले सुद्धा प्रश्न या व्रतानं सुटत असतात. शनिवारी जो प्रदोष येतो, शनिवारच्या प्रदोष दिवशी भगवान शंकर शमी वृक्षाच्या खाली असतात, शमीचं झाड. आणि शनिवारचा प्रदोष केल्यानंतर संततीचं सुख लोकांना प्राप्त होतं. रविवारी जो प्रदोष येतो त्या दिवशी भगवान बेलाच्या झाडाखाली असतात. आणि रविवारचा जर प्रदोष आला त्या दिवशी आपण जर व्रत केलं तर जगात असं कोणतंही काम असू द्या, ते काम आपलं यशस्वी करण्याची जबाबदारी या प्रदोष व्रतामध्ये असते. पण ते व्रत आपण भक्तिभावे केलं पाहिजे. अशी एकही गोष्ट नाही की ते होऊ शकत नाही. सगळ्या गोष्टी सफल करण्याची ताकद या रविवारच्या प्रदोष व्रतामध्ये आहे. पण हा व्रत, प्रदोषाचा जो व्रत आहे तो कसा केला पाहिजे, आपण त्या दिवशी आपण काय खाल्लं पाहिजे, किती निराहार राहिलं पाहिजे, प्रदोष व्रताची नेमकी कथा काय, तर ती कथा आपण श्रवण करू.
सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. हा प्रदोष व्रताचा कथाभाग मी एवढ्याच कारणानं सांगते की भगवान महादेव अतिशय भोळा देव आहे. याच्या पूजे अर्चेमध्ये असं काही अवघड कठीण व्रतामध्ये काही लागत नाही. साधी सरळ सेवा, साधी सरळ भक्ती, साधी सरळ पूजा या महादेवाची आहे. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये प्रदोषाच्या दिवशी एक ऋषीची पत्नी प्रदोष व्रत सोडण्यासाठी आली. ब्राह्मण पत्नी वर्षानुवर्षापासून महादेवाची उपासना करते. श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जाप करते. भगवान शंकराला भजते, भगवान शंकराला पूजते, महादेवाची सेवा करते. सायंकाळच्या वेळेला म्हणजे प्रदोषकाल म्हणजे दिवस संपत आलेला आणि रात्रीची सुरुवात आता होणार आहे. या दोन्हींचा मध्य संध्याकाळ. तर त्या संध्याकाळामध्ये ब्राह्मण पत्नी पूजेचं थाळी घेऊन, ऋषी पत्नी पूजेची थाळी घेऊन भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आली. डोळे बंद केले, महादेवाची पूजा अर्चना करते, ध्यान लावलंय तिनं. तेवढ्यामध्ये एक ब्राह्मण स्त्री, अतिशय सामान्य परिवार तिचा, तिचे पती या जगात नाही राहिलेले, तिचं छोटंसं मूल आहे, दोघही भुकेनं व्याकुळ आहेत. घरामध्ये एवढीही दरिद्रता आहे, खायला अन्न नाही, अतिशय वाईट परिस्थिती आहे हो तिची. ब्राह्मणाची पत्नी आहे, कुठे कामाला जावं तर तिच्याच्यानं काम पण होत नाही. पोट भरण्यासाठी 4 घरी भिक्षा तिनं मागावी, लेकराला खाऊ घालावं. एक दिवस प्रदोषच्या दिवशी गावातल्या बऱ्याच स्त्रियांना प्रदोषाचं व्रत असल्या कारणानं घरात अन्न नाही शिजलं. तिला सुद्धा काही अन्न खायला मिळालं नाही. लेकरू भुकेनं व्याकुळ झाला, आई काहीतरी मला खायला दे, काहीतरी मला खायला दे. ब्राह्मण पत्रे दर 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 फिरू लागली. विचारते मला काही खायला मिळेल का. कुणाच्याच घरी खायला मिळालं नाही. पोट फार कठीण असतं, पोटाची भूक फार कठीण असते. काहीतरी खायला मिळावं म्हणून ब्राह्मण स्त्री मंदिरात आली. मंदिरामध्ये कोणी प्रसाद काही ठेवला असेल तो उचलावा, आपल्या लेकराला खाऊ घालावा, आपण खावा. आणि मग ब्राह्मण श्री मंदिराच्या द्वारात उभी आहे. गावच्या शिव मंदिरामध्ये एक ऋषी पत्नी भगवान शंकराची पूजा करते. पूजेमध्ये ती निमग्न झाली. गच्च भरलेली थाळी तिच्याकडे आहे प्रसादाची. तिला असं वाटतंय की आता ह्या भरलेल्या थाळीतून काही भाग ही देवी मला जेवणासाठी देईल, मला खाण्यासाठी देईल. ब्राह्मण पत्नी जवळ जाऊन बसली. तिचं छोटस लेकरू म्हणतं, आई मला काहीतरी खायला दे, आई मला भूक लागली. आई म्हणते थांब बाळा, या ताईची पूजा झाली की आपण तिला काहीतरी खायला मागवू. ब्राह्मण स्त्रीनं आशेनं भरलेल्या नजरेनं तिच्याकडे पाहते. त्या ऋषी पत्नीचं ध्यान संपलं, पूर्ण झालं आणि ऋषी पत्नी डोळे उघडून महादेवावरती फुलांचा अभिषेक करत होती. प्रसादाचं पात्र महादेवासमोर ठेवलं तिनं, प्रसादाला पाणी फिरवलं, भोलेनाथाला प्रसाद घ्या म्हणून आग्रह केला. तेवढ्यामध्ये ब्राह्मण स्त्री म्हणते, देवी न बोलणाऱ्या देवाला जीव घालता, पोटात आग पडली, हे जीव व्याकुळ झालेले आहेत. तुमच्या हातामध्ये जो प्रसाद आहे त्याच्यातला आम्हाला काहीतरी खायला द्या. ऋषी पत्नीला दया आली आणि भरलेल्या अंतःकरणाने बिचारी स्त्री म्हणते, काही हरकत नाही ताई, देवाला आता मी नैवेद्य दाखवलाय, हा उरलेला सगळा प्रसाद तुम्ही खा. ब्राह्मण स्त्रीनं तो प्रसाद घेतला आणि पहिला घास स्वतःच्या तोंडात घातला. तर त्या प्रसादामध्ये मीठही नाही,
चटणी नाही, कसली चवच नाही. चवदार नसल्या कारणानं तोंडात जसा घास घातला तशी थुंकू लागली, थू 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 करते. हे काय जेवण आहे का? असा काय प्रसाद आहे का? काय असला प्रसाद आहे? ब्राह्मण स्त्रीनं प्रसादाला थू थू केलं आणि या गोष्टीचं ऋषी पत्नीला वाईट वाटलं. ऋषीची पत्नी तिला म्हटली नाही, बाई तू प्रसाद का थुंकते? त्याच्यात मीठ नाही का, चटणी नाही का, असा एकही शब्द ती बोलली नाही. उलट ऋषीची पत्नी म्हटली, ताई या प्रसादाला तोंडामध्ये धरून तू थुंकते, काही हरकत नाही, पण तुझ्यावर आज दारोदारी जी भिक्षा मागायची वेळ आली, पोटाला तुझ्या अन्न मिळत नाही, तुझा पती या जगात नाही, अतिशय वाईट अवस्था तुझी आहे, तुझ्या घरामध्ये दारिद्र्य भरलेलं आहे, याला जबाबदार तू आणि तुझं मागच्या जन्माचं कितीतरी जन्माचं कर्म आहे. अगं एक लक्षात घेतो, प्रसादात किती चव आहे ही कधी पाहायचीच नसते. प्रसाद प्रसाद असतो, त्याची चव कधी पाहायची नसते. त्याला प्रसाद भगवंतानं दिलेलं अन्न समजून सेवन करायचं असतं त्याला, आणि तू त्याच्यात चव पाहतेस, अन्नाला नाव ठेवते. याच्या अगोदर सुद्धा तू अन्नाला नाव ठेवली, प्रसादाला नाव ठेवलीस, म्हणून तुझ्यावर ही वेळ आलेली आहे. याच्यातून एक बोध शिकण्यासारखा आहे. सामूहिक भोजन जिथे असेल, जिथे भंडारा असेल, तिथे प्रसादाला कधी नाव ठेवायचं नाही. जे असेल ते आनंदानं स्वीकारायचं. आपल्या घरामध्ये सुद्धा पहा, घरातली सगळ्यात वयस्कर माणसं जे असतात, ज्येष्ठ माणसं जे असतात, कधी अन्नाला नाव ठेवत नाही. जे असेल ते गुपचूप आनंदानं खातात. ह्याच्यात मीठच कमी आहे, चटणीच कमी आहे, चवच नाही, भाजीच तू चांगली केली नाही, असं अन्न पदार्थाला कधी नाव ठेवायचं नाही. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाला केवळ अन्न म्हणत नाही, तर अन्नाला परब्रह्म म्हणतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात. म्हणून अन्न पदार्थाला कधी नाव ठेवायचं नाही. माझ्या पुरुष वर्गाला, दादा बाबा काकांना माझे हात जोडून विनंती आहे, कधी कधी आपल्या पत्नीवरचा राग आपण जेवणाच्या ताटावर काढतो आणि जेवत्या ताटावरनं उठतो आपण. पण माझी विनंती तुम्हाला, ताटावर कधी राग काढायचा नाही, जेवत्या ताटावरून कधी उठायचं नाही. हात जोडते तुम्हाला, भरलेलं ताट कधी सरकवायचं नाही. बरं, भरलेलं ताट कधी सरकवू नका, हाताने ढकलून देऊ नका. ते पूर्ण ब्रह्म आहे. ज्या लोकांना जेवता ताट ढकलून द्यायची, जेवत्या ताटावरून उठायची, आणि अन्नामध्ये कधी हात धुवायचं नाही. ताट भरलेलं आहे, थोडंसं अन्न शिल्लक आहे, त्याच्यात कधी हात धुवायचा नाही. ही ज्या लोकांना सवय असते, माफ करा मला, वर्षभरामध्ये अन्नाचा तुटवडा येतो त्या घरामध्ये. ही मी माझ्या पदरचं सांगत नाही, शास्त्रात सांगितलेलं. लागतंय तेवढं पोटभर खा, एक तर ताटात शिल्लक टाकू नका. नाही तुम्हाला पदार्थ आवडला, नाव ठेवू नका. उचलून गाईला, मांजराला, कुत्र्याला, जे आहेत ना पशु जीवजंतू खातात बिचारे, ते त्यांना द्या. पण प्रसादाला नाव ठेवायचं नाही, जेवत्या ताटात हात धुवायचा नाही, भरलेलं ताट कधी असं ढकलून द्यायचं नाही, ताटावर कधी राग काढायचा नाही. या गोष्टीचं पथ्य पाळायचं. शहाणी माणसं कधी जेवत्या ताटाला, अन्नाला रुसत नाही, फुगत नाही, नाव ठेवत नाही, आहे त्या पद्धतीने त्या प्रसादाचं सेवन करत असतात. हे समजदार माणसाचं लक्षण आहे. माझं बोलणं तुमच्या लक्षात येत आहे असं समजते मी आता. प्रसादाला कधी नाव ठेवू नका. कार्यकर्ते मंडळी जे 4-4, 5-5 घंटे उभं राहून स्वयंपाक करतात इथं, आणि आई तर ताटावर बसलेले म्हणतात भाजी आज तिखटच आहे. आई ते ताटावर बसलेले म्हणतात भात थोडा कच्चाच राहिला. त्यांनी जे केलंय, समोर जे ताट भरलेलं आहे त्या प्रसादाला नाव ठेवायचं नाही. बनवणारे जीव तोडून बनवतात,
त्यांची इच्छा असते की चांगला प्रसाद लोकांनी खावा, भरपूर खावा. एखाद्याच अनावधानाने एखादी गोष्ट कमी जास्त झाली असेल ती काही ठरवून नसते, चुकून झालेली असते. उलट लोकांनी पोटभर खावं याच्यासाठी जीव घालणाराचा एवढा अट्टहास असतो की चांगल्यात चांगला पदार्थ चांगलं कसं आपल्याला पात्राला देता येईल. आनंदी झाली पाहिजे जेवणारी माणसं. आज जिलेबी, उद्या बालुशाही, परवा बासुंदी, परवा तेरवा जामून, असं एक अन्नदानामध्ये स्पर्धा असते खाऊ घालणाराची. आषाढीच्या वारीमध्ये पालखी सोहळ्याच्या मार्गावर काय लोकांचा अन्नदानासाठी अट्टहास चाललेला असतो. एक एक पदार्थ लोकांना जो कधी स्वप्नातही पाहिला नाही असा पदार्थ ताटाला असतो. आनंदानं खाऊ घालतात लोक. का बरं? असा प्रसाद खावा की त्या प्रसादानं खाणाराचं पोट भरावं, त्यांनी तृप्त व्हावं आणि पोट भरलं की भरपूर आशीर्वाद द्यावा. आताच्या काळामध्ये लोक जीवावर येऊन पंगत घालत नाहीत, आनंदानं पंगत घालतात. उगी जीवावर आले करा पिठलं करा भाकरीन खा तुम्ही, तसं नाही. उल्हासानं भक्तिभावानं एक एक पदार्थ लोकांनी आपल्या हातचा खावा, आपल्या घरचा खावा याचा अट्टहास करतात लोक. खूप छान अन्नदान करतात. अन्नदाते चांगलं अन्नदान करतात. मग खाणाऱ्यानं त्याच्यामध्ये कधी त्रुटी काढायची नाही, त्याचा दोष काढायचा नाही. आणि पहा ना, भंडाऱ्यामध्ये तर कधी उन्ह धुणं काढायचंच नसतं. भंडारा जिथे असतो ना जेवणाचा, तशा ठिकाणी ऋषीची पत्नी म्हणते, बाई तुझ्यावर ही दारोदार भिक्षा मागायची वेळ आली ना, याला तुझं कर्म जबाबदार आहे. कित्येक जन्माचं कर्माचं गाठोडं घेऊन आलीस, अन्नाला नाव ठेवत 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 माणूस म्हणून जन्माला आली ना, आताही तू प्रसादाला नाव ठेवते, मीठ नाही चटणी नाही. अगं भगवंताचा तो प्रसाद आहे. देवानं जे अन्न दिलंय त्याला नाव न ठेवता भगवंताचे धन्यवाद म्हणून त्याचं सेवन करावं आपण. ब्राह्मण स्त्रीला स्वतःची चूक लक्षात आली आणि ब्राह्मण स्त्रीनं कान पकडले, हात जोडले, माफी मागितली. माफ करा देवी, मला आठवतंय, जेव्हापासनं मला कळतंय तेव्हापासनं मी अन्नाची निंदा केलेली आहे, जेवत्या ताटाची निंदा केली. आता मला कळतंय माझ्यावर ही जी वाईट वेळ आलेली आहे हे माझ्या कर्माचं फळ आहे. पण आजपासून मी प्रसादाची निंदा करणार नाही. पण माझ्याकडनं घडलेला दोष, आतापर्यंत घडलेला दोष, त्या दोषातून मी मुक्त व्हावी याच्यासाठी मी काय करू मला सांगा. सांगितलं ऋषीच्या पत्नीनं, हे ब्राह्मण स्त्री, तू प्रदोषचं व्रत कर, तुझ्याकडनं घडलेला दोष निघून जाईल. पूर्ण दिवस निराहार राहून फळांचं सेवन करून प्रदोषचं व्रत केलं. ज्यांनी प्रदोषचं व्रत करतात त्यांनी निराहार राहावं. फलाहार केला तर काही हरकत नाही. संध्याकाळच्या वेळेला भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जावं. मीठ नाही, जास्त स्वादिष्ट नाही, कमी स्वादिष्ट असणारं पक्वान्न तयार करावं, महादेवाला प्रसाद दाखवावा आणि उरलेला प्रसाद सेवन करावा. अशा पद्धतीने प्रदोषचं व्रत करावं. जास्त चमचमीत त्या दिवशी खायच्या भानगडीत पडू नये. चटकदार मसालेदार जास्त पदार्थ खाऊ नये. साधं जेवण त्या दिवशी करावं. महादेवाला पाणी घालावं, महादेवाला बेलपत्र अर्पण करावं, भस्म लावावा, गंध टिळा लावावा, लाल चंदन अर्पण करावं, कापूर जाळावा, दिवा लावावा, अक्षदा महादेवाला वाहाव्यात. सुंदर महादेवाची पूजा करून महादेवाची आरती गात महादेवाला नैवेद्य ठेवत मग उरलेला प्रसाद, ज्याच्यामध्ये तिखट मिठाचा अभाव आहे, असा प्रसाद माणसानं सेवन करावा आणि महादेवाचे लाख वेळा धन्यवाद मानावेत. हे भगवान, माझ्या जीवनामध्ये जे काही दोष माझ्याकडनं घडलेले आहेत तर या प्रदोषच्या व्रतानं ते दूर जाऊ दे, माझं जीवन सुखी होऊ दे. काही लोक म्हणतात, आम्ही ताई खूप प्रदोषचे व्रत केले पण गुणच नाही आला, काहीतरी चूक झाली असणार आहे. असं होऊ शकत नाही. काही ना काही त्रुटी आपल्याकडनं राहिली असेल. प्रदोषचं व्रत कळत नसेल, सांगितलेलं लक्षात राहत नसेल. पंडित प्रदीप मिश्रा यांनी प्रदोषचं व्रत कसं करावं ते विधिवत सुंदर युट्यूबला सांगितलेलं आहे. व्यवस्थित समजून घ्या. हा, त्याच्यासाठी तुम्ही जास्त काही अट्टहास करावा असं पण नाही. साधी व्रत आहेत, पण त्या व्रतानं महादेव खुश होतात. एखाद दिवस तुम्ही प्रदोषचं व्रत केलं आणि दिवसभर
टेन्शन मध्ये असाल, कुणासोबत तरी भांडणं झालेले असतील, त्या भांडणामध्ये ज्याच्यासोबत भांडण झालं त्याला बोलता येत नाही पण मनातल्या मनात शिव्या दिल्या असतील, मला सांगा प्रदोषच्या दिवशी भगवान शंकराचं मनामध्ये चिंतन करायचं का कुणाबद्दल वाईट चिंतन करायचं? काही ना काही कुरबुर झाली असेल, मग दिवसभर तुम्ही जी गोष्ट घडली त्याचं चिंतन केलं आणि प्रदोषचं व्रत केलं, त्याचं फळ मिळेल का तुम्हाला? आणि वर्ण म्हणायचं महादेवानं आमच्या प्रदोषच्या व्रताची दखलच घेतली नाही, चूक आपली आहे. आपण कुठे चुकतोय का? प्रदोष व्रताच्या दिवशी उपवाशी राहणं, व्रत करणं, महादेवाची पूजा करणं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढं पूर्ण त्या दिवशी भगवान शंकराच्या ध्यानामध्ये असणं, भगवान शंकराच्याच भक्तीचं चिंतन करणं, त्यांच्या नामाचं चिंतन करणं हेही महत्वाचं आहे. दिवसभर ध्यास धरा, भोलेनाथ आज तुमचं ध्यान करते, आज मला प्रदोष आहे, आज मला व्रत आहे, आज मी तुमची पूजा करणार, आज मी तुमचं गुणगान गाणार, आज मी ओम नमः शिवाय, श्रीफळ नमस्तुभ्यम, शिवहर 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 असं मी भजन म्हणणार आहे. आज जेवढा जास्त जमेल तेवढा ओम नमः शिवायचा जाप करणार आहे. आणि तुम्ही ओम नमः शिवायचा दिवसभर जाप केला, संध्याकाळी महादेवाची पूजा केली, दिवसभर शंकराच्या नामाचा जाप, सायंकाळच्या वेळेला प्रदोष व्रत सोडलं, महादेवाची पूजा केली, रात्री झोपी जाईपर्यंत भगवान शंकराचं स्मरण केलं, असे 11 प्रदोष केले, 12व्या प्रदोषाला तुम्हाला 100% फळ मिळणार. पण अख्खा दिवस कुणाचं तरी चिंतन करताय, संध्याकाळी महादेवाच्या पूजेला जाताय, काय फळ भेटणार आहे तुम्हाला? माणसाला स्वतःची चूक मान्य करायची सवयच नाही, दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडायची सवय लागलेली माणसाला.